नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आपण बघत असतो की जगभरामध्ये भारताचं नाव सगळ्या ठिकाणी गाजत असतं. इंडियन ब्रेनला जगभरामध्ये व्हॅल्यू आहे, पण एका गोष्टीसाठी मात्र आपल्यावरती टीका होताना दिसते, ती म्हणजे भारतामध्ये अस्वच्छता. ज्या वेळेला आपण भारतात बाहेर जातो किंवा बाहेरची लोक भारतामध्ये येतात, त्यावेळेस सगळ्यात पहिले महत्त्वाचा फरक दिसतो तो म्हणजे स्वच्छतेचा. आपलीच माणसं ज्या वेळेला भारताबाहेर जातात त्यावेळेला त्या देशाचे रूल्स फॉलो करून तिथे स्वच्छता करत असतात, पण ज्या वेळेला ते आपल्या देशामध्ये राहत असतात त्यावेळेला मात्र सगळीकडे कचरा सांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि हीच गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेऊन आज आपल्याकडे ज्या दोन मैत्रिणी आलेल्या आहेत, वर्षा आणि सुकृता, यांनी या गोष्टीवरती काम करायचं ठरवलं. चॅरिटी बिगिन्स होम याप्रमाणे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात स्वतःच्या सहनिवासापासून केलेली आहे. आणि शून्य कचरा ही संकल्पना सुरू केली. ही संकल्पना आज मुंबईमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी, मुंबई बाहेरही अनेक ठिकाणी आपल्याला राबवताना दिसते. पण आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी आपापल्या सोसायटीमध्येही ही गोष्ट चालू केली. शून्य कचरा ही आजची काळाची गरज आहे आणि ह्याच्यावरती या दोघींनी खूप काम केलं आहे. त्याचं कौतुकही झालेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांना त्यांचे सन्मानही या गोष्टीसाठी केला गेलेला आहे. तर ह्या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली, त्याच्यावर त्यांना काय अडचणी आल्या, कसं मात केला, हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर वर्षा आणि सुकृता, तुमचं मनापासून स्वागत. वेलकम वर्षा, सुकृता. मी हिरकणीवर तुमचं स्वागत. झिरो गार्बेज हा प्रोजेक्ट तुम्ही सोसायटीमध्ये चालू केला, विजयनगर सहनिवासमध्ये चालू केला. पण हे एक तुमचं सोशल वर्क आहे आणि तुमचं पर्सनल लाईफमध्ये तुम्ही एक तुमची स्वतःची काही करिअर्स आहेत आणि तुमची स्वतःचं काही एज्युकेशन आहे. तर आपल्या प्रेक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची एक इंट्रोडक्शन द्या की तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं एज्युकेशन काय झालं. मी वर्षा बापट. सुरुवातीला मी 10वी झाल्यानंतर मेकॅनिकल नर्सिंगचा कोर्स केला. त्याच्यानंतर जॉब केला 20 वर्ष आणि तर स्वतः मी ग्राफिक डिझाईनचा स्वतःचा बिझनेस करते. अच्छा. आणि सुकृता, तू प्रोफेसर आहेस आय गेस. हां, मी साठे कॉलेजमध्ये 2002 पासून पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स विषयाची प्राध्यापिका आहे. मी पुण्याची आहे, पण लग्नानंतर इथे 2000 सालापासून विजयनगरमध्ये आहे. अच्छा, खूप छान. मला सांगा की आता हा शून्य कचरा किंवा झिरो गार्बेज हा प्रकल्प जो सुरुवात केला, त्याची संकल्पना कशी सुरुवात झाली? म्हणजे हे तुम्हाला का करावंसं वाटलं? या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली? प्रकल्पाची सुरुवात मुळामध्ये म्हणजे अशी काही की आम्ही दोघींनी वगैरे केलेली होती. प्रकल्पाची सुरुवात आमच्या कॉलनीमध्ये, ज्याला कॉलनीची रिडेव्हलप झाली, म्हणजे पूर्वी ज्या चाळी होत्या त्याचे टॉवर्स झाले आणि जशी आमची राहणीमान बदलल्यानंतर गेटच्या बाहेरचे 2 म्युनिसिपल बिन्स होते कचऱ्याचे, ते नजरेत खुपायला लागले. तर तत्कालीन जी मॅनेजिंग कमिटी होती तर त्यांनी BMCकडे चर्चा सुरू केली की ही कचरा पेटी आपण उचलावी. तर त्यावेळेला BMCने असं डील केलं की ठीक आहे, आम्ही ती कचरा पेटी उचलतो, पण त्याच्या बदल्यात तुम्ही कचरा सेग्रिगेटेड द्यायला सुरुवात करा, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा. मग तेव्हाचे जे सेक्रेटरी होते म्हणजे महेश अटले, त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि सहनिवासात काही लोकांना व्हॉलेंटिअरिंग करायचंय का या सगळ्या कामासाठी, असं म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा आपण याच्या पुढे वेगळा करूया असं एक मोहीम सुरू करण्यासाठी म्हणून सुरू झाली. त्याच दरम्यान म्हणजे आम्ही त्याला व्हॉलेंटिअर म्हणून जॉईन झालो. त्याच दरम्यान आमचा परिचय स्त्रीमुक्ती संघटनेशी झाला. स्त्रीमुक्ती संघटनेने कचरा समाजातील महिलांना एकत्र करून त्यांना कचऱ्यापासून खत तयार करायचं, म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. जवळपास 3500 महिलांना त्यांनी अशा प्रकारे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना ते परिसर विकास या भागामध्ये परिसर भगिनी असं म्हणतात. तर त्यांनी असे आम्हाला ऑफर दिली की तुम्ही फक्त ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करणार, पण मग पुढे त्याचं काय करणार. तर वी हॅड नो सोल्युशन. तर मग आम्ही विचार केला की आम्ही काय करू शकतो. तर ते म्हणाले की तुम्ही ओल्या कचऱ्याचं तुमच्याच परिसरामध्ये खतात रूपांतर करा
आणि सुका कचरा आपण कुठला तरी म्हणजे तुम्ही देऊ शकता. पण तसं आता आमचं पुढे टायप आहे की आम्ही एका NGOला आमचा सुका कचरा दिला जातो. अच्छा. म्हणजे तशी सुरुवात 2014 साली अशी झाली, म्हणजे की आता आपण असं काहीतरी वेगळं करायचं आहे की कचरा वेगळा गोळा करायचा आहे. ओके. पण हे सोसायटी तशी मोठी आहे, म्हणजे मला वाटतं तरी 2-2.5 हजार तरी लोकसंख्या सहजच आहे सोसायटी. 500 फ्लॅट्स आहेत. तर त्याच्यामुळे मग ही संकल्पना लोकांमध्ये रुजवणं किंवा त्यांना सांगणं, किंवा आजकाल सगळेच लोक खूप बिझी असतात, तर अगदी ओला कचरा सुका कचरा हा सॅग्रिगेट करणं हे सुद्धा करायला कित्येक जण तयार होतात, नाही तयार होत. तर हे लोकांना तुम्ही कसं तयार केलं किंवा त्यांच्यामध्ये हे बदल कसे घडून आणले, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले? म्हणजे तुम्ही हे व्हॉलेंटरी करत होतात आधी, तर पुढे हा प्रकल्प कसा, म्हणजे एकदा करायचं ठरवलं पण आता मूळ प्रोसेस कशी स्टार्ट झाली? मुख्य चॅलेंज तेच होतं, म्हणजे आपल्याला 40-50 वर्ष ती सवय झालेली असते की घेतला कचरा म्हणजे डस्टबिनमध्ये टाक. म्हणजे अगदीच काही आमच्या स्वनिवासांमधून खिडक्यांमधून बाहेर टाकण्याची पद्धत होती, पण सगळ्या प्रकारचा कचरा एकत्र कचरा कुंडीत टाकणे, कचरा पेटीत घरातल्या टाकणे हा एक अगदी हाताला असलेली सवय होती. त्यामुळे ती मोडणे आणि मेन म्हणजे ज्यावेळेला आपण वेगवेगळा कचरा गोळा करणार आहोत त्यावेळेला ते खूप त्रासदायक असू शकेल अशा ज्या काही शंका आहेत, त्यामुळे त्यांचं निरसन करावं लागणार होतं. किंवा नंतर जर खत आपल्या कॉलनीमध्ये करायला लागलो होतं त्याचा वासाचा त्रास होऊ शकेल हा एक मेजर लोकांच्या डोक्यामध्ये शंका असते आणि ती रास्त पण आहे. तर त्याच्यासाठी आम्ही विंग्स वाईज मीटिंग घेतल्या. आम्ही जे काय व्हॉलेंटियर्स होतो त्या सगळ्यांनी विंग्स वाईज प्रत्येक विंगला वेगळी वेगळी मीटिंग घेतली. त्यांचे जे काही FAQ म्हणजे जे कॉमन विचारले जाणारे प्रश्न असू शकतील त्याचा विचार करून त्या प्रत्येक प्रश्नासाठी काय सोल्युशन आपण देऊ शकू आणि काय योजना आपल्या इथे आपण राबवणार ते केलं. एक पथनाट्य दिलं होतं मराठीतून, लहान मुलांना घेऊनच ते केलं, म्हणजे जेणेकरून इन्व्हॉल्वमेंट जास्त लोकांची होऊ शकेल. कारण लहान मुलं आली की त्यांचे पेरेंट्स म्हणजे पालक आपोआपच त्या कृतीमध्ये सामावले जातात. नंतर साईड बाय साईड आम्ही एक साधारण 50-60 महिलांचा आणि त्यात काही पुरुष पण होते असा एक ग्रुप केला, व्हॉट्सअप ग्रुप, आणि म्हणजे शून्य कचरा प्रकल्प किंवा जी व्हॉलेंटियर्स असं एक त्याला नाव देऊन, आणि त्यांना सगळ्यांना हा प्रोजेक्ट आपला कसा वाटेल आणि त्या दृष्टीने प्रत्येक योजनेमध्ये सगळ्यांनी मिळून पुढे जाण्याची अशी एक कधी आम्ही कॅम्पेन करायचो की धारदार गोष्टी टाकायच्या नाही, सेग्रिगेशन नक्की कसं करायचं आहे किंवा सॅनिटरी नॅपकिन, डायपर्स यासारख्या विषयांवरती लोक बोलायला सुद्धा मागत नाहीत. तर मग ह्या कचऱ्याचं काय करायचंय हे सगळं करण्यासाठी कॅम्पेन आणि त्यासाठी व्हॉलेंटियर्स असं जास्तीत जास्त लोकांची इन्व्हॉल्वमेंट करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही पत्रकं बनवली, म्हणजे चार्ट बनवले, ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय. कारण लोकांना बेसिकली हेच माहिती नव्हतं की ओलामध्ये काय येणार आणि सुक्यामध्ये काय येणार. म्हणून मग ते चार्ट बनवले, त्या प्रत्येक घरोघरी वाटले, लिफ्ट लॉबीमध्ये वाटले, म्हणजे जेणेकरून लोक येत जात असतील तेव्हा प्रत्येक वेळा त्यांच्या डोक्यात एक हॅमरिंग होईल की बाबा आपल्याला हे करायचं, आपल्याला हे करायचं असं होतं. लोकांनी आपल्या घरात फ्रीजवर चिकटवली, म्हणजे त्यांना कळेल पटकन की अरे ही गोष्ट मी आता कुठे टाकू. आणि मग असा प्रश्न आला की मग जर का वेगवेगळं करायचंय त्यासाठी डस्टबिन्स पाहिजे, मग प्रत्येकाकडे तेवढी डस्टबिन्स असायला हवी. मग असा प्रश्न येतो की मग मी का घ्यावं नवीन डस्टबिन. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की त्यांना सोसायटीकडनं एक डस्टबिन प्रत्येकाला दिलं जातं. म्हणून मग एक सेम कलर, कारण कचरा उचलणाऱ्याला सोपं पडावं कलर कोडच्या दृष्टीने की कोणत्या डस्टबिन मधला. पण जर असं झालं की वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या रंगाची डस्टबिन ठेवली गेली तर कचरा उचलणारा कळणार नाही की सुका कचरा कोणता आणि ओला. म्हणून हिरव्या रंगाचं डस्टबिन आम्ही घेतलं आणि सगळ्याकडे वाटलं आणि त्याला सांगितलं की तुमचा सुका कचरा ह्याच्यामध्ये टाका. तर ते एक आम्ही केलं. आणि पथनाट्य जेव्हा आम्ही केली तेव्हा त्याचबरोबर आम्ही एक डस्टबिन्स वाटले. पथनाट्याची संकल्पना तुमच्या दोघींची नाही, पथनाट्याची संकल्पना पूर्णपणे इच्छित होती. हिनेच लिहिलं असं होतं की सोसायटी मराठी लोक आहेत, त्यामुळे मराठी लोक कशा प्रकारे संवाद करतील आणि त्यांचे साधारणपणे काय ऑब्जेक्शन असू शकतील ती सगळी त्यामध्ये मुलांच्या तोंडून उत्तरं त्यातून घेतली. अच्छा.
म्हणजे कधी कधी नुसतं भाषण आणि हे करा ते करा सांगण्यापेक्षा काहीतरी एंटरटेनमेंटच्या दृष्टीने जर का लोकांना सांगितलं तर ते कधी कधी पटकन समजतं. म्हणून तो एक विचार घेऊन तशा पद्धतीने एका तिने दिवशी त्या मुलांनी 4 वेळेला 4 शो केले, कारण 4 वेळेला आम्ही लोकांना गटागटाने खालती बोलवतो, जेणेकरून कधी कधी नुसती पत्रकं वाटून किंवा मीटिंग्स घेऊन पटत नाही लोकांना. म्हणजे त्या रंजक मनोरंजन होता होता कधीतरी पटकन एखादा पॉईंट क्लिक होतो त्यांना. ते एक मला ही गोष्ट फार आवडली, कारण लहान मुलांमध्ये कोणतीही गोष्ट रुजवणं सोपं असतं आणि मोठ्यांकडून करवून घेणं तीच गोष्ट हे सगळ्यात फार कठीण असतं. तर त्याच्यामुळे पण लहान मुलांकडून मोठ्यांकडे ही गोष्ट होऊ शकते, कारण पॅरेंट्स आपण फार आदर्श असतो मुलांसाठी. त्यामुळे मुलं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला पॅरेंट्स हे जनरली ऐकतातच. पण ही अशी किती पथनाट्य तुम्हाला करायला लागली, म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट किती झाला? कारण कसं असतं की सोसायटीमध्ये सगळ्या टाईपचे एज ग्रुपची माणसं असतात आणि एजेड लोकही असतात. तर त्या आणि आपल्या सोसायटीमध्ये बघितलं विजयनगरमध्ये तर एज ग्रुप म्हणजे ओल्ड एज लोक जास्त प्रमाणात आहेत, की काही लोक एकटेच राहणारे लोक आहेत. ह्यांना ही गोष्ट समजावून सांगणं, कारण ह्यांच्यामध्ये विसराळूपणा हा खूप असतो, कारण एक तर इतक्या वर्षांची सवय असते आणि ह्या सवयी मोडून काढायला ही ह्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य मिळालं की? आमचं वेगळं आहे. अच्छा. सिनियर सिटीजन्स कडनं आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अरे वा. आता सांगायला आवडेल, बीबी मध्ये पेनसे काकू म्हणून राहतात प्रभावती पेनसे, त्यांनी तर आमच्या कॅम्पेनच्या वेळेला एकदा मला दाखवलं की एका प्लास्टिकच्या डब्याला त्यांनी असं एक छिद्र पाडून ठेवलंय आणि स्टेपलर पिना किंवा धारदार टाचण्या, ब्लेड्स, छोट्या ब्लेड्स तर त्याच्यामध्ये गोळा करतात आणि तो डबा भरायला 2-3 वर्षात, म्हणजे आम्ही आमच्या घरी केला तर अजून 2-3 वर्षात काही भरलेला नाही. अच्छा. सो दुधाच्या पिशव्या धुवून ठेवणे किंवा आलेलं पॅकिंग मटेरियल व्यवस्थित सुक्या कचऱ्यामध्ये टाकणं, हे गोष्ट तर सिनियर सिटीजनच्या हाताला ऑलरेडी सवय आहे. थोडासा प्रॉब्लेम आम्हाला पार्टी संस्कृती म्हणजे यंग जनरेशन कडनंच थोडं बेफिकीर वृत्ती असते. पण आपली जी नवीन जनरेशन आहे, म्हणजे जी लहान मुलं आमची 2015 पासून त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा त्यावेळेला जी 3-4 वर्षाची होती, ती मुलं आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा काकू हे इथे टाकायचंय, आजी हे इथे टाकायचंय, म्हणजे त्यांच्या ते आता अंगवळणी पडली, सेग्रिगेशन त्यांच्या अंगवळणी पडलं. हा आपला प्रथम 2015 मध्ये चालू झाला, 2015 आणि आता 2021, बरीच वर्ष झाली. आता चालू झाला प्रकल्प आणि मग यांच्यासाठी तुम्हाला काही गायडन्स लागला का? कारण तुम्हाला हे तर कळलं की ओला कचरा सुका कचरा करायचा आहे किंवा त्याचं खत करायचंय, पण ही एक प्रोसेस असेल, तर ही प्रोसेस काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय नॉलेज घ्यायला लागलं किंवा तुम्ही माहिती कशी गोळा केली? तुम्हाला कोणी गायडन्स दिला का याबाबत? प्रोसेससाठी आम्हाला स्त्रीमुक्ती संघटनेने खूप मदत केली. म्हणजे बेसिक प्रोसेस काय आहे त्या कचरा खत बनवण्याची, ही आम्हाला स्त्रीमुक्ती संघटनेकडनं समजली. पण त्याच्यासाठी आम्हाला पिट्स बांधायला लागणार होती, कारण आमचा कचरा किती आहे काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणून आम्ही आधी सोसायटीचं पूर्ण कचऱ्याचं ऑडिट करायचं ठरवलं. अच्छा. कचऱ्याचं ऑडिट म्हणजे काय की रोजचा कचरा किती तयार होतो, ओला कचरा किती आणि सुका कचरा किती. तर आम्ही असं केलं की एका टॉवरला सांगितलं की तुम्ही पुढचे 10 दिवस सॅग्रिगेटेड कचरा द्या. त्यामुळे तो सॅग्रिगेटेड कचरा खाली आला की आम्ही तो अक्षरशः वजन करायचो आणि वजन करून लिहून ठेवायचो. त्यावरून आम्हाला अंदाज आला की दिवसाला किती कचरा तयार होतो ॲव्हरेज. तर असं आम्हाला तेव्हा समजलं की साधारण 125 ते 150 किलो ओला कचरा आणि साधारण तेवढाच सुका कचरा रोजचा सहनिवासात तयार होतो आणि साधारण 40 किलो कचरा बायो कचरा, म्हणजे ज्याच्यात सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स अशा गोष्टी येतात. हे केल्यानंतर आम्हाला समजलं की 150 किलो रोजचा असा महिन्याभराचा कचरा जर आम्हाला एका पीठमध्ये रुजवायचा असेल तर ते किती पीट्स लागतील आणि त्याची साईज काय असावी आणि ती कुठे करता येईल ह्याचा सगळा अभ्यास केला आणि मग ऍक्च्युअल बांधकाम करून पीट्स बांधून घेतली. अच्छा. म्हणजे पीठची साईज काय, म्हणजे त्याला काही स्क्वेअर फूट? आम्ही 5 लोकेशन ठरवली. प्रत्येक लोकेशनला 2-2 पीट्स आहेत. एका पीठची साईज आहे 6 फूट लांबी, 6 फूट रुंदी आणि 2 फूट उंची. कारण उंची जास्त असेल तर
ते प्रोसेसमध्ये असं आहे की तुम्हाला रोज ते ढवळायला लागतं. उंची जास्त असली तर तुम्हाला वाकून ते ढवळणं अशक्य असतं, कारण हे मॅन्युअल आहे पूर्णपणे. त्यामुळे त्याची उंची 2 किंवा 6 याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. तर अशा साईजची 10 पीठ आम्ही ऍक्च्युली 12 पीठ बनवली. 2 पीठ एका बिल्डिंगने बंद पाडली वास येतो म्हणून, म्हणजे आम्हाला हेही प्रॉब्लेम्स आले. हा, ते मी येणारच होते, कारण कचरा म्हणला की वास येणारच, आणि तो अगदी स्वतःचा कचरा असला तरी आपल्याला नकोच असतो. तर आणि वास, आणि हे नॅचरल आहे, कारण आपण नुसती रस्त्यावरून कचऱ्याची गाडी गेली तरी आपण नाकं मुरडतो. तर आपल्याच बिल्डिंगच्या खालती पीठ बांधायचं आणि त्याचा वास सहन करायचा वगैरे. तर ह्या गोष्टीला तुम्ही म्हणजे इथेच ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं की आमचं प्रोजेक्ट तिथं खरं सुरू झालं, कारण की प्रोसेस त्यांनी सांगितली. प्रोसेस ही आपल्या नेहमीच्या घरच्या स्वयंपाकासारखी आहे. काल स्वयंपाक छान झाला म्हणजे आज होईल असं नाही. म्हणजे काल वास नाही आला म्हणजे आज येणार नाही असं. बरोबर. त्यामुळे ते डेली काम करायला आहे. कारण शेवटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीने कचरा कुजणार आहे, आणि तो कचरा कुजल्यानंतर येणार बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत ते जास्त क्वांटिटीने बाहेर पडू नये याच्यासाठी प्रयत्न करायचा. आता जरी माझी बॅकग्राऊंड फिजिक्सची असली तरी मायक्रोबायोलॉजी बॅकग्राऊंड, आणि हळूहळू बऱ्यापैकी पहिल्या 2च महिन्यामध्ये आम्हाला अंदाज असा आला की वास भरपूर येतो. म्हणजे जी काही प्रोसेस चुकत होती किंवा काय, रात्रंदिवस आम्हाला कळतच नव्हतं की आता आपण काय करायचं. म्हणजे वेगवेगळे उपाय करून बघत होतो, कधी पाणी मारून बघत होतो, म्हणजे त्या खताच्या प्रोसेसवरती पाणी मारून बघत होतो. आम्ही त्याचं सीपेज वाहून जाण्यासाठी जे ड्रेनेज केलं, पनवेल केलं, त्याच्यामध्ये जाऊन पाणी मारून बघायचो की त्याने वास थांबेल का, किंवा बघितलीवरती कंटिन्युअस त्यांच्याबरोबर गप्पा म्हणून लक्ष ठेवून त्यांच्याकडनं चर्निंग करून घ्यायचो, पण तरी सुद्धा कुठेतरी प्रोसेस चुकत होती. त्यावेळेला आम्हाला कळलं की स्त्रीमुक्ती संघटनेने ही सगळी माहिती BARCचे डॉक्टर शरद काळे यांच्याकडनं घेतली. आम्ही सरळ त्यांचा नंबर शोधला, थेट BARC जाऊन ठबकलो, त्यांना भेटलो. सर एवढे चांगले होते की ते म्हणले की तुम्ही असं काहीतरी करताय आपण म्हणल्यानंतर मग त्यांनी जी आम्हाला मदत केली ते स्वतः इथं आले. त्यांनी कचऱ्याची क्वालिटी बघितली, त्यांनी स्वतः कचऱ्यामध्ये हात घालून दाखवले. त्यांनी जेव्हा सगळं हे केलं ना, तेव्हा आमचा पण मनातला जो ब्लॉक होता तो गेला. पण लोकांना मनात असा ब्लॉक असणं साहजिक आहे की तुम्ही बाहेरची कचरा कुंडी इथं आणून ठेवताय का, ही कचरा कुंडी आहे. सरांनी आम्हाला इतक्या लेवलला सांगितलं की हा कचरा आपला आहे, हा आपणच तयार केलाय, त्यामुळे ही निस्तरणं ही आपली जबाबदारी. हे त्यांनी इतक्या लेवलपर्यंत की ज्यावेळेला अगदी पूर्ण बंद होण्याच्या मार्गावरती होतं प्रोजेक्ट, की आता झालं 2 महिने केले, 4 महिने केले, त्याही वेळेला आता करायचं का. तर आम्ही पण सरांकडे गेलो, तर सर म्हणले नाही तुम्ही योग्य दिशेने चालताय आणि चालत राहत असेच. एकदा असं होईल की जे कोणी विरोधक असतील ते पण तुमच्याच मार्गाने कधी चालायला लागतील त्यांना कळत नाही, आणि ऍक्च्युली तसं झालं. म्हणजे आम्ही फक्त प्रयत्न करत राहिलो. त्यावेळेला मात्र असं केलं की वास आला की खालती उतरायचं, ज्या काही उपाययोजना असतील त्या काय. आता आपण युट्यूबवरती आहोत तर एक सांगायला आवडेल की जेव्हा वास यायचा, या सगळ्यांना मी शिकलो काय की कचऱ्याचा कुठेही ढीग झाला की वास जास्त आहे, तर तो नेहमी पसरलेला असा. त्या कचऱ्याची जी पसरलेली जो लेअर आहे तो 1 ते 1.5 इंचापेक्षा जास्त नसा. त्याच्यानंतर कल्चर म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया जास्त आहे, त्यांच्यामुळे ते जीवाणू बॅक्टेरिया काम करणारे आणि खतामध्ये रूपांतर करणारे ते जास्त असले पाहिजे. म्हणजे कधीतरी असं होऊ शकते की कचऱ्याची क्वांटिटी जास्त आहे आणि आपलं कल्चर कमी पडते, तर मग ते वाढवायचं. मग आम्हाला मध्येच दरम्यान कळलं की कोकोपीट जर कधी पसरलं तर त्यांनी कमी होऊ शकते, किंवा जर झाडाची सुकी पानं वरून पसरली तर त्यांनी कमी होऊ शकते. असे विविध उपाय, फक्त पाणी नाही मारायचं, असे काही उपाय आम्हाला आता कळले की जेणेकरून वास नक्की येणार नाही याची आता आम्हाला खात्री आहे. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं, आपल्याला माहिती नसतं, ते शोधायला लागतं. हे पीठ जे तुम्ही बांधले, ह्या पीठची काही स्पेसिफिक रचना असते का? म्हणजे काय असतं, काय एक नुसता एक चौक असतो किंवा त्याला काही हवा जाण्यासाठी पाणी, म्हणजे कशा प्रकारची रचना असते त्याची? तुमच्या अवेलेबल जशी साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही ते बांधू शकता. असं काही नाही की 6 फूट बाय 4 फूटच बांधली पाहिजे. तुम्हाला जी जागा, तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे ती घेऊन आणि तुमच्याकडे असलेली जागा त्यानुसार तुम्ही ते 2, 1, 4 किती हवे तसे करू शकता. त्याला एरेशनसाठी सगळ्या बाजूनी म्हणजे पाईप्स लावलेली आहेत जेणेकरून हवा खेळती राहील, आणि वरती जाळी लावली म्हणजे मग उंदीर, घुशी, कुत्रे, मांजरे यांचा काही त्रास होऊ नये. आणि ते पाणी पडण्यासाठी त्यातनं सिपेज गळतं, म्हणजे
थोडं थोडं लिक्विड बाहेर येतं, तर ते जाण्यासाठी म्हणून एक पन्हाळी तयार केली आहे. पण आता आम्ही असं सांगतो की ते तुम्ही कलेक्ट करा जे काही पाणी येते, कारण ते सगळ्यात जास्त चांगलं कॉन्सन्ट्रेटेड असं हे असतं, फर्टिलायझर असतं. हो. तर ते तुम्ही जर का डायल्यूट केलं, खूप डायल्यूट करायला लागतं मात्र, तर ते तुम्ही झाडाला घातलं तरी जास्त चांगलं फर्टिलायझर म्हणून त्याचाच वास जास्त येत असावा. त्याचाच वास येतो जास्त. कारण वास काय येतो, कारण ते तिथे पडतं, कारण ते थेंब थेंब पडतं. हम्म, थेंब पडलं की तो ते सुकतो आणि वास येत राहतो. हम्म. व्हेरॅज ते वाहून गेलं तेवढा वास नाही येत. तो तिथे राहता म्हणून वास. मग ह्याला तुम्ही सेपरेट भरून पाणी घालता. आपण जसं झाडांना पाणी पन्हाळी घालतो साफ केला जातं. अच्छा, वेळच्या कचऱ्याला पाणी घालायला लागत. कचऱ्यात पाणी. आपलं अन्न पदार्थ त्यात 80% पाणीच असतं खरं तर. त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज असते. म्हणजे साधारण प्रोसेस आमची अशी किट्समध्ये, जसं मी सांगितलं मगाशी की 5 लोकेशन्स आहेत. प्रत्येक लोकेशनला 2-2 किट्स आम्ही ठेवतो. 150 किलो कचरा आहे, तो 5 ठिकाणी विभागला जातो. म्हणजे साधारण प्रत्येक जागी 30-30 किलो कचरा लागतो. हम्म, तो 30 किलो आम्ही 2 पीस पैकी 1 पीक हे म्हणजे रेस्ट पोझिशनला, म्हणजे ते रिडंडंट आहे, त्यातला ते काही काम नाही करत. म्हणजे त्याच्यामध्ये कचरा नवीन लोड करत नाही. हा, एका पीठमध्ये महिनाभर कचरा लोड करत जाते. अच्छा. दोन्ही पीक्समध्ये चर्निंगची प्रोसिजर चालू असते. पण ह्या एका पीठला आम्ही त्यावेळेला रेस्ट दिलेली असते. साधारण 1 महिन्यानंतर ते जे कचरा आहे त्याचं खतात रूपांतर पूर्ण झालेलं असतं. हम्म, साधारण ते खालती बसून पाऊण वगैरे इतकी उंची त्याची कमी होते. बाय दॅट टाईम ह्या पीठमध्ये आम्ही मग कचरा लोड करायचा थांबवतो, हे रिकामं करतो आणि इकडेच, म्हणजे एकाला एकच पीठ वापरतो. 1 महिन्याने त्यांच्या जागा बदलतो, म्हणजे काम Exchange. म्हणजे एक महिना लागतो साधारण. साधारणपणे. म्हणजे तुम्हाला समजतं कसं की हे आता याचं फर्टिलायझर झालं त्याचं पूर्ण black दिसायला होतं. कारण आपल्याला पाहिलं कसं आणि चांगला वास, खताला जो एक सुंदर वास असतो मातीचा. मातीचा वास. तो यायला लागतो. हात घालून बघितलं की कंठ साधारण क्रिस्पी झालेला असतो. कुरकुरीत असतं. चर्निंगचं वगैरे जे ह्याचं मॅन्युअल वर्क हे कोण करतं? म्हणजे तुम्ही त्यांना त्याच्यासाठी कोणी स्पेशल अपॉइंट केलेत का कोण करतात? म्हणजे कारण हे एक रेग्युलर काम आहे आणि दिवसातून किती वेळा हे करावं लागतं का एकदाच दिवसातून करायला? चर्निंग दिवसातून कमीत कमी एकदा तर करायलाच पाहिजे. तर ह्याच्यासाठी आम्ही ना स्त्रीमुक्ती संघटनेलाच अपॉइंट केलं. त्याच्या 3 परिसर भगिनी रोज आमच्या सोसायटीत येतात. अच्छा. साधारण त्या 10-10:30 वाजता येतात आणि दुपारी 4 वाजेपर्यंत असतात. कारण 5 लोकेशनला म्हणजे जवळजवळ 10 पीट्स त्यांना मॅनेज करायचे असतात. रोज चर्निंग करायचं, कचरा त्यात टाकायचा, शिवाय जर झालेलं तयार झालेलं खत असेल तर ते बाहेर काढायचं, सुकवायचं, ते परत पिशवीमध्ये भरायचं, हे सगळ्या गोष्टी असतात त्या पण असतात. म्हणून त्या 3 परिसर भगिनी दिवसभर असतात आणि त्या रोजच्या रोज येऊन म्हणजे ते प्रॉपर एम्प्लॉईड आहे. हम्म. विकली ऑफ असतो त्यांना, हम्म. सॅलरी तेच विचारते. सॅलरी स्त्रीमुक्ती संघटनेबरोबर. प्लस आमचे जे हाऊसकीपिंगचे मॅनेजर आहेत, म्हणजे जवळपास पहिली 2 वर्ष आम्ही व्हॉलेंटियर्स त्याच्यावरती कम्प्लीट कंट्रोल ठेवला होता. पण नंतरचं म्हणजे आम्ही आमच्या AGM मध्ये पण ते पास करून घेतलं आणि मी ते प्रोसेस ओरिएंटेड केलं. म्हणजे आता ते हाऊसकीपिंगचे जे मॅनेजर आहेत ते त्यांच्यावरती देखरेख करतात किंवा काही त्यांना हवंय नकोय, त्यांना जी टूल्स हवी आहे ते बघतात. त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी प्रोसेस ओरिएंटेड. आणि AGM मध्ये पास करून घेताना आमचा कारण हा जो खर्च आहे बेसिकली आमच्या प्रोजेक्टची ही वन ऑफ द की आहे, म्हणजे सक्सेसची एक की आहे. पहिली म्हणजे इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल. मॅक्झिमम लोकांना आम्ही इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक कॉलनीमधल्या प्रत्येकाला असा अभिमान वाटतो की हा आमच्याकडे 0 गार्बेज पडतो. आणि दुसरी की आहे की वी आर स्पेंडिंग ऑन इट. पीपल आर नॉट रेडी टू स्पेंड फॉर सच कॉल्स. त्यांना काय वाटतं 4-2 रुपये फेकले किंवा मग आपण सुक्या कचऱ्यातनं जे पैसे येतील ते देऊयात आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊयात. तर म्हणजे खरं तर मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे वाईट आहे, पण स्कॅव्हेंजिंग नाही आहे. कारण आम्ही पण आपापल्या घरी या कचऱ्याचं मॅन्युअल करतो. मॅन्युअल सुद्धा करण्याच्या प्रोसिजर बऱ्याच कॉलनीमधले काही घरांमध्ये होतात. सो असं काही नाही आहे की कचऱ्याला हात लावायला त्यांना लागतो, त्यांना प्रॉपर टूल्स येतील. पण त्याच्यासाठी खर्च आहे. खर्च म्हणजे त्यांचा पगार आहे, हा मेंटेनन्स आहे, मॅनेजरचा पगार आहे. तर याच्यासाठी आमचा जर एक ओव्हरऑल हिशोब, खरं तर लोक सांगत नाहीत पण आम्ही सांगतो की साधारणपणे 50-1 हजार रुपये हे मंथली खर्च आहे.
आता आमचा साईज पण मोठा आहे, आमच्याकडे 500 फ्लॅट्स आहे, आमचा कचऱ्याचा साईज मोठा आहे म्हणून एवढा खर्च आहे. आणि 50,000 भागिले 500 म्हणजे साधारण पर फॅमिली पर मंथ फक्त 100 रुपये खर्च. आम्ही लोकांना एजीएम मध्ये पास करताना हेच कन्व्हिन्स केलं होतं की आपला पाण्याचं जे बिल असतं त्याच्यामध्ये टॉयलेटरी साठी सुद्धा आपण म्हणजे क्लिनिंग साठी येतच. खूप होतं, प्रचंड होती. परफ्युम्स वगैरे प्रचंड असतात, म्हणजे साधारण तो 2-3 हजाराच्या घरामध्ये असतो. म्हणजे हा तर किरकोळ 1 किंवा 2 दिवसाचा वडापाव. इतका खर्च जर आपण समाजासाठी करत असू तर काहीच हरकत नाही. समाजासाठी इन द सेन्स आपला कचरा कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला, कारण ते सेन्सिटायझेशनचा पॉईंट होता की आपला कचरा आपण कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला जाऊन पोहोचवणार. डम्पिंग ग्राउंडची हाईट साधारण 162 फूट आणि त्याच्यावरती गेली आहे, ज्याच्यामध्ये पाऊस पडतोय. पावसामध्ये ते सगळं पाणी जमिनीत मुरत आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला ड्रिंकिंग वॉटर पाईप लिकेज असतात आणि शेवटी अल्टिमेटली आपल्याच हेल्थला अफेक्ट होतं. हे सगळं कोणी सांगितलं? मग आपला कचरा जर आपण नाही तिथे जाऊन दिला तर मिनिमम एक वेट वेस्ट तरी जाणार नाही. ड्राय वेस्टचं कदाचित रिसायकलिंगच्या प्रोसिजर त्याविषयी सांगत आम्ही जसं पुढे आपण बोलू. हे सगळं, हे जे पीठ मध्ये जातं हा तुमचा ओला कचरा आहे. आता तुमचं विभाजन हे ओला कचरा आणि सुका कचरा असं असतं. सुका कचऱ्याचं काय होतं? सुका कचरा म्हणजे त्याच्यामध्ये कागद, प्लास्टिक, मेटेरियल आणि धातू अशा सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणजे ज्या माणसाने तयार केलेल्या असतात थोडक्यात त्या सगळ्या गोष्टी येतात. त्या आमच्या गेटच्या इथे सगळ्या सोसायटीतून जमा होतात. आणि एक पूर्वी आमच्या इथे आकार नावाची संघटना यायची. ती संघटना अशी आहे की त्यांच्याकडे कचरा वेचक समाज आहे. ते लोक तिकडे सॅग्रिगेशन करतात, म्हणजे आमचा सगळा कचरा तिकडे जातो आणि तिकडे प्रत्येक कॅटेगरी वाईज सॅग्रिगेशन होतं. म्हणजे प्लास्टिक वेगळं होतं, मेटल वेगळं होतं, पेपर वेगळा होतो. प्लास्टिकमध्येही वेगवेगळे प्रकार होतात, गुच्छ वेगळे होतात, बाटल्या वेगळ्या होतात, पिशव्या वेगळ्या होतात. आणि मग तिथे रिसायकलर्स त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्याकडनं तो सगळा माल घेऊन जातात. म्हणजे अर्थात ते फुकट नाही, ते काहीतरी त्याच्यातनं पैसे त्यांना मिळतात. म्हणजे तिथे जे काम करतात त्यांना काहीतरी त्याच्यातनं पैसे मिळतात. आम्ही मात्र त्यांना फुकटच देतो, म्हणजे ह्या नाही की त्यांना काहीतरी मिळेल. आणि डम्पिंग ग्राउंडला जाऊ. बरोबर, डम्पिंग ग्राउंड. फक्त सॅनिटरी वेस्ट आणि डायपर्सचा जो कचरा आहे साधारण दिवसाचा 30-40 किलो असा कचरा आहे, तो डम्पिंग ग्राउंडला जातो. कारण की अजून बीएमसी कडे पण त्याचं काही फार सोल्युशन नाही. इन्सिनरेटर हे सोल्युशन पण आम्ही ट्राय करून बघितलं, पण त्याने खूप दूर होतं. ते काही असं योग्य सोल्युशन असं होत नाही. त्यामुळे जो सुका कचरा आहे तो रिसायकलिंगला जातो, म्हणजे जेणेकरून आमचा ओला आणि सुका हे दोन्ही प्रकारचे कचरे डम्पिंग ग्राउंडला जात नाही. जी खरं खरं कौतुकाची गोष्ट आहे की, आणि खरंच तुम्ही म्हणता तसं अभिमानाची गोष्ट आहे. पण हे अभिमानापर्यंत येण्यासाठीचा जो प्रवास असतो तो फार डिफिकल्ट असतो. तर तुम्ही हे व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही दोघी काम करता, तर तुमची कामं सांभाळून, तुझं तो कॉलेज, त्याचं वेगवेगळे स्टडीज असतात, हे सगळं सांभाळून दिवसभरात तुम्हाला रेग्युलर किती वेळ द्यावा लागतो यासाठी? हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? सुरुवातीला आम्हाला खूप वेळ द्यावा लागला, म्हणजे इव्हन आमची आवड होती त्याच्यामुळे तो दिला गेला. म्हणजे पहिली 3 वर्ष खूप काम करायचं. दिवस रात्र आम्ही फक्त कचऱ्याविषयीच बोलायचं. तेव्हा असा वाईट कॉम्प्लिमेंट्स पण या, तुमचं कचरा पुराण बंद करा, कचरा लिनामृत वगैरे असं कचरेवाल्या आल्या, अधिक एवढं ऍक्सेप्ट केलं. पण मजा यायची, कारण आम्ही दोघी आणि आम्ही शकले आम्ही असं केलं की आम्ही ना आउटरीच वाढावा. म्हणजे आपल्याकडे एकतर डे 1 पासून डॉक्युमेंटेशन सुरू केलं. अगदी होणारी प्रत्येक गोष्ट आम्ही लिहित गेलो. जे व्हिजिटर्स होते ते सगळे आम्ही रेकॉर्ड करतो, म्हणजे त्यांची नोंद ठेवायचं, कोण आले, काय कुठून आले. आणि ओव्हरऑल त्यामुळे आमचा आउटरीच वाढत होता. त्यामुळे नवीन नवीन लोक भेटत होती आणि तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळंच जग बघितल्याचा आनंद मिळायला लागला. म्हणून बहुतेक आम्हाला ते असं पॅशन झाली की चला हे आपल्याला आवडतंय करायला. आणि मग ते हळूहळू सुरू केलं की सोसायटीज, इतर सोसायट्यांमध्ये आम्ही पण करतोय, मग तुम्ही आम्हाला गायडन्स नाही आहे का, मग तसं आम्ही जाऊन फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन द्यायला लागलो. त्यामुळे तिथल्या लोकांना छान वाटायचं. काही बऱ्याच सोसायटीजमध्ये त्यांनी सुद्धा केलं. ते झाल्यावरती पण एक समाधान वाटायचं. शाळा कॉलेजांमध्ये पण जिथे जिथे बोलवलं तिथे आम्ही गेलो, कारण मुलांमध्ये म्हणलं विसरलं तर जास्त चांगलं.
तशा अर्थाने तिथेही गेलो. आणि जसं जसं ते आता प्रोसेस ओरिएंटेड होत गेलं, म्हणजे मॅनेजर ज्यावेळेला ते सांभाळतात तर आता आम्हाला एवढा वेळ त्या कामासाठी द्यावा लागतो. आता आम्ही एवढंच बघतो की ते सस्टेन कसं राहील आणि त्याचा प्रसार कसा होईल, ज्या ज्या मार्गाने प्रसार करता येईल तो करतो. एखादी गोष्ट, कोणताही प्रोजेक्ट एकदा सिस्टम वाईज ड्रिव्हन झाला, सिस्टम ड्रिव्हन झाला की तो व्यवस्थित चालवतो. मग त्याला आपल्याला फारसा वेळ द्यावा लागत नाही. त्याच्यामुळे ते सिस्टम ड्रिव्हन करणं फार इम्पॉर्टंट असतं. तर म्हणजे आता तुम्हाला, आणि हे माउथ टू माउथ पब्लिसिटी तुमची झालेली आहे जास्त करून, कारण नॅचरल आहे. प्रत्येकाला ज्यावेळी ती गोष्ट अभिमानाची होते त्यावेळी जो तो आपल्या नातेवाईकात, फ्रेंड्समध्ये जातात आणि सोसायट्यांमधून तुम्ही जाता. किती सोसायट्यांमध्ये आतापर्यंत गेलात आणि तिकडचा एक्सपिरियन्स काय? म्हणजे लोक बोलवायचं म्हणून बोलवतात की कोणी खरं, किती तुम्हाला त्यांना मदत करावी लागते, किती पुढेपर्यंत तुम्ही त्यांना मदत करता आणि मग त्यांचे ते करतात, असं काही? साधारण 40-45 सोसायट्यांमध्ये आतापर्यंत जाऊन आलो. 2-4 कॉलेजेस, 1-2 शाळा, आणि सोसायटीमध्ये साधारण 2000च्या वर लोक येऊन गेली हा प्रोजेक्ट बघायला. मुद्दामून असं नाही, पण लोक काहीतरी मोटिवेशन कोणाला तरी असतं म्हणून तर ते आमच्याकडे येतात. आणि मग ते आल्यावरती ते नक्कीच जेवढ्या मोटिवेशनने आले असतात त्या डबल मोटिवेशनने जातात आणि त्यांना जेवढं शक्य असेल तेव्हा सगळी मदत करायला आम्ही तयार असतो आणि करतो. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बीएमसीने सपोर्ट कसा केला? कारण इनिशिएटिव्ह बीएमसी कडूनच तुम्हाला ती कचरा पेटी उचलण्यासाठी म्हणून झालं. तर तुम्हाला त्यांच्याकडून म्हणजे काय मदत झाली बीएमसीची, किंवा अर्थात त्यांचं काम तुम्ही करताय, झिरो गार्बेज म्हणजे त्यांचं एक काम वाचल्यासारखंच आहे त्या सोसायटीचं. तर ह्या गोष्टीला त्यांनी प्रमोट कसं केलं त्यांच्या बाजूने? बीएमसीने आम्हाला नक्कीच मदत केली. आणि त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा वर्कशॉप ही व्हायची तेव्हा ते आमचा स्टॉल ठेवायला सांगायचे. म्हणजे तुम्ही या आणि तुमचं प्रोजेक्ट एक्झिबिशन. अच्छा. म्हणजे बीएमसी कडनं, म्हणजे गव्हर्नमेंट कडनं काही वर्कशॉप असतात, कार्यशाळा असतात, एक्झिबिशन असतात, त्यात ते खास विजयनगरचा एक स्टॉल पाहिजे. बाकीचे सगळे बिझनेसमॅन असायचे, म्हणजे कोणी श्रेडर वाले असायचे, कोणी कंपोस्टचं मशीन वाले असायचे. आमचा एक स्टॉल असायचा की तो सोसायटीचा असायचा, टू ट्रिगर अदर सोसायटी मेंबर्स टू स्टार्ट द प्रोजेक्ट. अच्छा. त्यामुळे ते आमचं एक ठेवायचं कायमच. आणि लागलं तेव्हा ते करायचंय म्हणतात, नाही असं नाही. आता ह्या सोसायटीच्या रिस्पॉन्स मध्ये अजून एक सांगायला हवे, बऱ्याच वेळेला असं सोसायटीज मधनं बऱ्याच पुरुषांना असं वाटतं की हे बायकांचं काम. अच्छा. व्हेरी बॅड. कारण कचरा फक्त बायका करत नाही, कचरा पुरुष पण करतात. आणि त्या घरातल्या बायका पण एक्सेप्ट करतात की आधीच ते आपलंच का, आणि त्या अगदी येतात छानपैकी, पण पुरुष नसतात आलेले. आणि त्यांना आम्ही काही समजायला लागलो की ते हा बघा ऐकताय ना असं आपल्या बायकांना म्हणतात. तर खरं तर हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे ना घरातल्या. बरोबर आहे. आणि प्रत्येकाची जबाबदारी, म्हणजे कचरा हा काही बाई तयार करत नाही, किचन मध्ये कचरा हा सगळ्यांच्या जेवणासाठी होतो. तर हा जो काही एक कॉन्सेप्ट आहे की बायकांनी कचराचं मॅनेजमेंट करायची, ही कन्सेप्ट पहिली जायला पाहिजे. ह्या गोष्टीवर काही पथनाट्य आहे का डोक्यामध्ये? म्हणजे मुळात आम्ही त्यावेळेला बऱ्याच वेळेला गेलो की सांगतो की तुम्ही पण ऐका, हे फक्त त्यांचं नाहीये, त्या तर ऑलरेडी घरात स्वच्छता करतातच. त्या दृष्टीने अजून आम्ही जे हे केलेले आहे की आमचा जो सुक्या कचऱ्याचा डस्टबिन आहे ना तो आम्ही ओपन लीडचा, म्हणजे आमच्या सेक्रेटरीने जो मुद्दाम निवडला होता तो ओपन, म्हणजे लीड झाकण नसलेला कष्ट घेऊ नका. सोपं मुलांना आणि लोकांना जे ड्राय कचरा जे तयार करतायत त्यांना टाकायला पॅकेजिंग वगैरे सोपा. आणि जो आपला झाकणवाला आहे तो ओल्या कचऱ्यासाठी आहे, कारण बायका बऱ्यापैकी बरोबर उघडून आत टाकायला तयारी आहे त्यांची. पण ही मानसिकता बदलायला पाहिजे, नक्कीच हळूहळू बदलेल. महत्वाचा मुद्दा तो राहिला होता, कारण सोसायटीमध्ये हा अनुभव आम्हाला खूप झाला की बायका खूप येतात आणि त्या खूप मनापासून ऐकत असतात आणि त्यांना काहीतरी करावं असं वाटत असतं. नाही, कारण ही एक आपली म्हणतात पुरुष संस्कृती म्हणतात तसं, कारण घर स्वच्छ करण्याची जबाबदारी बायकांची असते, मग तो घरातल्या कचऱ्याची जबाबदारी बायकांची. या क्षेत्रामध्ये आमच्या बरोबर काम करणारे पुरुषही आहेत. अगदी त्यांनी स्वतःचे सस्टेनेबिलिटी ग्रुप सुद्धा तयार केलेत आणि खूप मोठ्या लेवलचं काम करतात. ते काही जणांनी तर स्वतःची नोकरी सोडून हे काम केले, म्हणजे एवढ्या पर्यंत पुरुष पण करतात. नाही असं नाही, पण अजून बदलायला हवे.
प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात त्याप्रमाणेच आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. बरोबर, खूप छान सांगितलंस तू हा पण. मला एक सांग की आता हे BMC तुम्हाला ऍप्रिसिएशन दिलं, तुम्हाला काही सर्टिफिकेशन पण दिलेलं आहे सोसायटीचं, एक स्वच्छ विजयनगर सोसायटी म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेशन पण ह्या प्रकल्पामुळेच मिळालेलं आहे. तर पुढे जाऊन आपलं अमिताभ बच्चनची एंट्री विजयनगरमध्ये कशी झाली? त्याच्या आधी आम्हाला 2016ला 2 डिसेंबर आम्ही म्हणलं की डे 1 पासून आम्ही रेकॉर्ड केलं होतं. अगदी छोट्या छोट्या मुलांनी जे काम केलंय, जे व्हॉलेंटियर्स म्हणून जे काय 50-60 जण आहेत, आमचे जे कर्मचारी आहेत त्यांची नावं, मॅनेजिंग कमिटीची नावं, अगदी प्रत्येकाचं नोट डाऊन करून प्रत्येकाचं योगदान आम्ही लिहून ठेवलं होतं. त्या सगळ्याचा फायदा आम्हाला ICICI स्वच्छ सोसायटी अवॉर्ड जो तुम्ही फक्त 2016 साली काढलं होतं आणि जवळपास मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या सर्व ठिकाणचे 7,000च्या वरती सोसायटीजनी याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यातनं आम्हाला मेगा गोल्ड अवॉर्ड 15 लाखाचं मिळालं. म्हणजे असं म्हणतो ना आपण कधीतरी की तुम्ही छोटी छोटी पावलं उचलत राहा, आणि काळे सर आम्हाला म्हणले होते आणि नियती त्याच्या मोठ्या दुपटीने किंवा जास्त पटीने मला परत देते. तसं झालं की ज्या वेळेला 15 लाखाचा अवॉर्ड, मोठी ट्रॉफी मिळाली, शेड मिळाली त्यावेळेला आणि ट्रॉफी, त्यावेळेला लोकांनाही महत्व पटलं की अरे हा आपण करतोय ते काहीतरी वेगळं करतोय आणि चांगलं करतोय. त्यामुळे जो काही विरोध होता अगदी थोडाफार मना आणि तो अगदी साहजिक आहे असं असं तोही हळूहळू मिटला. आणि त्याच्यानंतर त्यांनी NDTVने सर्वे घेतला की आता एवढा मुंबईमध्ये असा 15 लाखाचा अवॉर्ड किंवा असे बरेच त्यांनी 70 पुरस्कार वाटले होते अनेक सोसायटी छोट्या छोट्या. त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्या हातून मिळाला होता आणि त्यावेळेला चंदा कोचर ICICI बँकेच्या फडणवीस यांच्या हस्ते आम्हाला तो पुरस्कार मिळाला होता. तर तेव्हा त्यांनी हे केलं की प्रोजेक्ट सुरू झाली 2016 त्या आता ते किती चालू आहे. त्यांनी सर्वे एक घेतला, त्या सर्वेमध्ये त्यांना आढळलं की बरीच सारी त्यातली प्रोजेक्ट बंद झाली, सगळी नाही पण बरीच. आणि एवढ्या मोठ्या लेवलवर ऍक्च्युली त्यांनी येऊन ज्यावेळेला व्हिजिट केली त्यावेळेला जे जे आम्ही मेन्शन केलं होतं आमच्या रिपोर्ट्समध्ये ते सगळं त्यांना इथे बघायला मिळालं. सो सातत्य आहे. तिसरी जी आमची की आहे ती सातत्य, की आम्ही कंटिन्यू ते ठेवलं, ते बंद न पडण्यासाठी जे जे करता येईल ते करतो. त्यामुळे ते सातत्य बघितल्यानंतर त्यांनी ती चूज केली की ठीक आहे तुमची सोसायटी पण छान आहे आणि तुम्ही करताय खरंच. आणि अचानक मला माहिती नव्हतं की अमिताभ बच्चन येणार. मेल मध्ये अचानक कळलं की पहिलं हेच का ते अमिताभ बच्चन असं म्हणजे इथपर्यंत होतं. सगळ्यालाच खूप आनंद झाला. त्यावेळेस NDTVच्या स्वच्छता मोहिमेचे अँबॅसेडर बनेगा स्वच्छ इंडियाचा 4था एपिसोड त्यांनी तिथून लॉन्च केला आमच्या सहनिवासी. पुढे 2.5 तास कार्यक्रम होता पण पहिले अर्धा तास स्वतः अमिताभ बच्चन त्यांची प्रतिक्रिया काय, त्यांनी काय, आम्ही त्यांच्यासाठी सगळं ते डेटॉल वगैरे आणून ठेवलं होते. आणि त्यांनी डायरेक्ट आमच्यासारखंच कचरा म्हणजे ते जे काय खत त्याच्यामध्ये आणि काही ग्लोव्ज वगैरे काही वाज बीज किंवा नाकावरून वाज विमान असं काही नाही. आणि पूर्ण आम्ही जे जे सांगू ते पूर्ण प्रोसेस त्यांनी ऐकून छान होता. अनुभव तो एकदम एक्साइटिंग होता. आणि काही लोकांनी तत्पूर्वी म्हणजे त्यापूर्वी आम्ही बऱ्याच अशा योजना केल्या होत्या की जेणेकरून आपण जर सेग्रिगेटेड कचरा टाकला नाही तर खालती भगिनींना काय त्रास होतो ते कळावं यासाठी आम्ही 1-2 अशा मोहिमा केल्या होत्या की खालती आणि बघा. फारशी लोक तयार नाही झाली पण आम्ही तर बच्चन येणार खूप लोक खालती बघायला आली. पण ठीक आहे त्या निमित्ताने त्यांना बघायला मिळाली इम्पॉर्टन्स हळूहळू नक्की वाचव. नक्की ना. एक प्रश्न माझा विचारायचा राहिला तुला की हा कचरा तुम्ही म्हणाला की त्याचं खत तयार होतं, तो कचरा सुकवायला लागतो, तर ही पण एक जागा लागतेच कचरा सुकवणं किंवा ते खत झालेलं असतं ते सुकवणं. तर हे सगळं तुम्ही कुठे आणि कसं करता, म्हणजे खत आणि त्या खताचं पुढे काय करता, किती प्रमाणात खत? साधारण 90% पाणी कचऱ्यातलं कमी होतं. म्हणजे आमचा दिवसाचा 150 किलो महिन्याचा 4,500-5,000 किलो तरी एक तयार होतो. त्यातलं 90% पाणी जातं आणि 400 ते 500 किलो कचराच शिल्लक. थोडं पाण्यासकट जरी बाहेर काढला गेला
त्याच्यानंतर पूर्वी अगदी सुरुवातीला पहिलं वर्ष आम्ही हा सगळा असा प्रपंच होता की हे सगळं खत वरती टेरेस वरती सुकवायला न्यायचो. अशा एक 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 विंग आमच्या सुकवायचो. मग ते खत खपवण्यासाठी आम्ही भरपूर वेड्यासारख्या फिरलोय. अगदी ते नर्सरीवाले असतात त्यांच्यापासून ते कोणी शेतकरी घेत आहेत का यापर्यंत शोध घेतला. पण हळूहळू आम्हाला कळायला लागले की त्याचे वेआउट काय आहे. लोक सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या बागांसाठी आमच्याकडनं खत घेऊन जातात. काही लोक आपापल्या फार्मसाठी आमचं खत घेऊन जातात. पण अजूनही आमची इच्छा आहे की PMC कडनं किंवा अशी एक गव्हर्नमेंट कडनं एखादी प्रोसिजर असावी, कारण ट्रान्सपोर्टेशन त्यांना कॉस्टली जातं, की खत शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचलं तर ते चांगलं होईल. तर सध्या आता तो भार आमच्यावरतीच आहे की ते खत कसं संपवायचं. अच्छा. कारण इमारतीच्या आजूबाजूला जी काय झाडं आहेत त्यांच्यासाठी 150-200 पर्यंत किलो खत संपतं. उरलेल्या खताचं काय करायचं, बरोबर. हा एक आम्हाला प्रश्न असतो. पण ते पण काय दर महिन्याला घालतो असं नाही ना, एवढं पण घालून चालत नाही. बरोबर. 2-3 महिन्यांनी घालत बरोबर. नाही. तारपोलिनच्या बॅग जळून ठेवल्या त्याच्यामध्ये ते भरून ठेवलेलं असतं. आणि ते क्रश करण्यासाठी म्हणजे त्याची बारीक पावडर करण्यासाठी आम्ही क्रशर घेतलाय. त्यातनं मग ती बारीक करून, कारण ते अप्लाय करायला पण बरं पडतं जर नाहीतर त्याचे लंब असे हे असतात गठ्ठे गठ्ठे, तर ते घालता पण येत नाही. त्याच्यामुळे मग त्याची पावडर बनवतो. ते म्हणजे विकायला तसं विकतो. काही पूरक ऍक्टिव्हिटीज करतो. म्हणजे जसं काही NGOs घेऊन जातात ग्रीन मुंबई किंवा त्या अशा ऍक्टिव्हिटीजसाठी, ते प्लांटेशनसाठी घेऊन जातात. डायरेक्ट 2000 किलो वगैरे प्लांटेशनचा पण एक आमचा मुलांचा ग्रुप बनवला आहे, लिटिल फार्मर ग्रुप. सगळ्या लहान मुलांना घेऊन तो पण गेली 2015 पासून आहेच. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या बाटली, जांभळाच्या बिया जमा करतो. 5 जूनला वसुंधरा दिनाच्या दिवशी सगळी छोटी मुलं येऊन आमचं खत आणि थोडी माती असं वापरून झाड म्हणजे बिया पेरतात. अच्छा. पावसाळा सुरूच होतो कारण 5 जून नंतर पावसाळा. साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान झाडाची 1.5-2 फूट सॅपलिंग झालेली असतात. ठाण्याला हरियाली नावाचा एक ग्रुप आहे, त्यांच्या ताब्यामध्ये आम्ही ते देतो. सुरुवातीला आम्ही 62 दिली होती आणि आता आमचा हळूहळू आकडा 484-500 इथपर्यंत केला. आणि यंदा तर आम्ही केशव सृष्टीसाठी साधारण 2500 आंब्याच्या सुकवलेल्या बाकी दिल्या. कारण आता कोरोनाच्या काळात आम्हाला प्लांटेशन मुलांना घेऊन त्या निमित्ताने काही असे ग्रुप ओळखीचे होतात, मग तिथे खत जाईल असं. हे मुलांना सुरुवातीपासून त्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे कुठच्या ना कुठच्या रूपाने, आणि हे एक वेगळे संस्कार मुलांवरती होतात. कारण आजकाल आपण मुंबईमध्ये तर नेचर एकदम कमीच झालेलं आहे. तर मग ह्या प्रकारे एक कुठेतरी निसर्गाशी ही मुलं बांधली जातात. आणि नक्कीच त्यांना ते आवडत असेल आपलं झाड वाढवणं, कारण ते बघताना आपण लहान असताना वाटतं शाळांमध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी होतात. रबाळ्याला जंगल रबाळ म्हणजे त्यांना त्यांच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने त्या ग्रुपला जागा दिली. अच्छा. त्या मुलांना खूप छान वाटतं की आपण लागली कुठेतरी जंगलात वाढणार आहे. आणि अजून एक आम्ही असे ड्राईव्ह करतो, कधी प्लास्टिक वेस्ट ड्राईव्ह करतो, आणि मेन म्हणजे आम्ही ई वेस्ट ड्राईव्ह पिरियडिकली करतो. ई वेस्ट असा एक वेस्ट आहे की जो जर ह्याच्यात पडला डम्पिंग ग्राउंडला तर तिथे आगी वगैरे लागू शकतात, आणि तो प्रॉपर रिसायकलिंगला जाणंच महत्वाचं असतं. म्हणून 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी 10 महिन्यांनी असे ई वेस्ट ड्राईव्ह होतो. म्हणजे एक दिवशी लोकांना सांगतो की ह्या दिवशी तुम्ही तुमच्याकडचं ई वेस्ट सगळं आणून द्या. आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला जे अथॉरिटी असे वेंडर असतात त्यांना आम्ही ते ई वेस्ट देतो. आता आम्ही ह्या 24 तारखेला परत ई वेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत. म्हणजे ही वर्षात एकदा किंवा 2दा. पण आता सध्या कोविडच्या काळामुळे आता या वर्षात परत होतोय. आम्ही तर एकदा तो ड्राईव्ह फक्त आमच्या सोसायटी पुरता मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या स्वनिवासातल्या लोकांकडून सुद्धा ई वेस्ट. तर ह्या प्रोजेक्टचं स्वरूप असं एकदम लहान, आपल्या सोसायटीच्या बाहेरची कचरा कुंडी निघायला हवी इथून जी सुरुवात झाली तिथपासून ते आता एक खूप मोठ्या प्रमाणावरती हे झालेलं आहे. ह्याचं पुढे काय, म्हणजे अजून किती पुढे होऊ शकतं, म्हणजे ह्याला अजून किती ब्रांचेस आहेत किंवा काही आहे का, त्याला अजून वेगळा स्कोप आहे का, किंवा तुम्ही काही काम करता का या गोष्टीवरती? स्कोप असा
की असं जे पुरस्कार द्यावे लागतात ते नाही ते करावं द्यावं लागत. म्हणजे ती आपली एक लाईफस्टाईल बनली पाहिजे. आणि मेन म्हणजे ना, आता तरी आमचं असं झालं, आपण ज्याला कुठे बाहेर जायला लागलो की आजूबाजूला रस्त्याच्या कचऱ्याचे ढीग दिसले की कसं तरी त्रास त्रास होतो. हा. किंवा म्हणजे मेन ही एक आपली जबाबदारी आहे. मग आपण एखादी वस्तू आणणार असू घरी, पण मी टाकणार कशी याचा एक विचार पहिला मनात यायला पाहिजे. भरपूर सारं पॅकेजिंग घेऊन घरी येताना म्हणून मला नको आहे, माझी पिशवी आणली, या अशा बेसिक गोष्टी आता ऑटोमॅटिकली येतात. कारण समजा ते नाही केलं तर आता हे मला मॅनेज करायचं नाही, हा जो प्रश्न आता ऑटोमॅटिक आमच्या मनामध्ये यायला लागला. तसा जेव्हा तो सर्वांच्या मनामध्ये यायला लागेल तर आपोआपच या सगळ्या गोष्टी बंद होतील. किंवा ते जे प्रोडक्ट तयार करणारे आहेत त्यांच्यापर्यंत पण ते पोहोचेल की त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तिथे प्रोडक्ट बनवत आहे त्याचं पुढे रिसायकलिंग कसं होणार आहे, तिथे काहीतरी परत जाण्याचा मार्ग पाहिजे. प्रॉडक्ट आणा, वापरला, मग त्याचं जे पॅकिंग आहे किंवा त्याचं जे एम्प्टी शेल दॅट शुड गो बॅक प्रोसेस. ते होत कारण नाही. आजकाल प्रेझेंटेशन, पॅकेजिंग ह्या गोष्टीला खूप जास्त इम्पॉर्टन्स काय आहे करायचं? आणि ते खूप सगळं झिरो गार्बेजचे सेमिनार्स बनवतात आणि तेव्हा प्लास्टिकच्या बॉटल्स पाण्याला ठेवलेल्या असतात आणि भरपूर साऱ्या फाईल्स आणि हे म्हणजे खरंय. तो विचार इथे असला म्हणजे आपण म्हणतोय की मी झिरो गार्बेज आणि भरपूर झेरॉक्स काढायचे, ते हवंय का आता, म्हणजे असा विचार हळूहळू यायला लागेल. एकदम नाही होणार पण आपल्या मुलांमध्ये येईल नक्कीच आहे. ते. आणि मुलांचं उदाहरण दिसत आणि तयार झालेलं खत हे म्हणजे आपल्याला निसर्गाकडनं मिळतं, ते परत निसर्गाला जावं यासाठी कुठेतरी एक चेन तयार पाहिजे. म्हणजे आपलं खत परत शेतकऱ्यांपर्यंत जर गेलं चक्र पूर्ण होईल. तर ते चक्र पूर्ण होईल आणि त्यांना पण ते कमी पैशात, कमी याच्यात पण मिळेल आणि आपल्यालाही त्याला दिल्याचं समाधान होईल आणि ते खतही जाईल. एकूणच ते कुठेतरी करावं याचं. म्हणजे आता ही एक आमची बऱ्याच आहे. शेतकऱ्यांशी ज्याला संवाद साधतोय त्याला ते काय म्हणताय, ताई आम्ही एवढं खत घेऊन करू काय, म्हणजे अजून त्यांच्या मनामध्ये आम्ही केमिकल फर्टिलायझर्सच वापरणार आहोत, मग तुमच्या खताचं आम्ही करू काय, हा प्रश्न आहे. पण आजकाल सगळीकडे ऑर्गॅनिक कडे नाहीये ना. सी वेन इट कम्स टू अर्निंग, मला ज्यावेळेला मला खात्री नसेल की मी हे खत वापरल्यानंतर माझ्या शेतामध्ये बरोबर तेवढंच त्याचा प्रमाणात effect आहे. आहे. हा अभ्यास होण्याची गरज आहे. भरपूर साऱ्या तरुण विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एंटर करून तो अभ्यास करून त्या खताची क्वालिटी, म्हणजे आम्ही एक प्रयोग म्हणून RCF मधून आमचं खत टेस्ट करून घेतलं होतं, पण त्याच्यावरती भरपूर रिसर्च होणं पण आवश्यक आहे की असा कचऱ्यापासून तयार झालेल्या खतामध्ये किती असेल प्रॉडक्टिव्हिटी, म्हणजे शेतकरी किती कॉस्ट लावू शकेल. कारण शेवटी तो त्याचं की मी हे खत वापरल्यानंतर मला तेवढाच माल येणार आणि तो प्रयोग करून नाही बघायला त्याच्याकडे तेवढी लँड शक्ती काहीच नाही. त्याच्याकडे. कारण हे जोपर्यंत त्याला बॅकअप मिळत नाहीये तोपर्यंत नाही होणार. पण ह्या खताचं म्हणजे ह्या फर्टिलायझरचं किती क्वालिटी असते आणि त्याची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी आपण हे खत तयार होण्याची जी प्रोसेस आहे तुमची पीट्स मध्ये होते त्याच्यातच असं काही एक्स्ट्रा टाकू शकतो का की येणारं खतच जास्त चांगल्या क्वालिटीचं क्रिएट होऊ शकतं, असा काही अभ्यास केलाय? ऑर्गॅनिक खत आपण ज्याला म्हणतो सेंद्रिय खत तेच हे खत आहे. क्वालिटी जी आम्ही टेस्ट करून घेतली ती चांगलीच आहे. त्याच्यामध्ये काही अजून टाकण्याचे बरेच मायक्रोबायोलॉजिस्ट आणि बराच रिसर्च त्याच्यामध्ये पण होतोय, करतायत लोक. स्वच्छ पार्ले अभियानने अर्बन फार्मिंग हा जो नवीन एक प्रकार थोडाफार सुरू केलाय, त्यांची कन्सेप्ट पण चांगली आहे की आपापल्या वॉर्डमध्ये एखादी जर BMC ची गार्डन असेल तर तिथे छोटासा भाग वेगळा करून तिथे फार्मिंग, म्हणजे कोणी अनएम्प्लॉईड आहेत त्यांना तिथेच फार्मिंग करायला जागा आणि हे देऊन तेवढ्या वॉर्ड पुरतं किंवा निदान छोट्या परिसरापुरतं भाज्या आणि फळं हे लावू शकतात. अच्छा. उत्पादन घेणे इथपर्यंतच अजून मर्यादित आहे. सो अर्बन फार्मिंग पण मोठ्या प्रमाणात तर वेळ आणि इकॉनॉमी याची प्रपोर्शनॅलिटी जमायला वेळ लागतो. जोपर्यंत तिथे गव्हर्नमेंटचा बॅकअप येत नाही तोपर्यंत हे फक्त सोशल लेवलवर असून फक्त लोक करून काही होणार नाही. कारण रिसायकलिंगला तसं नाही झालं. रिसायकलिंगला कसं झालंय, धारावी इज अ हब ऑफ रिसायकलर्स. मॅक्झिमम रिसायकलिंग त्या जागी होतं. कारण प्रत्येक तुमच्या टाकलेल्या प्लास्टिकला याला डिमांड म्हणजे तरी आपल्या आजूबाजूला कचरा दिसतो, भयानक दिसतो. कारण की त्याच्यामध्ये तो डर्टी कचरा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेट पण मिक्स आहे. झालेलं आहे. ते जर पहिली
पहिली लेवल म्हणजे लोकांनी आपल्या घरात Segregation घरातच सगळ्यात segregation झालं ना तिथे तर खूप फरक पडेल. तिची सुरुवात. प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात छोटी असते, तसं हे अगदी basic, बेसिक अगदी आहे. basic. प्रत्येकानेच आणि केलं. ती बहुतेक आपल्या पुढच्या पिढीमध्ये येईल. म्हणजे मुलांपासून जे उदाहरण सांगायचंय की आमच्या लहान मुलांचं की आम्ही एकदा बालदिन साजरा केला होता. जवळपास 100 सोसायटीमधली मुलं तिथे आली होती. पाण्याच्या बॉटल्स मागायला नको म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना व्हॉट्सअपवरूनच कळवलं होतं की आपापलं पाणी घेऊन येतं. प्रत्येक जण घरून आपापलं पाणी घेऊन आलं होतं. आम्ही सगळ्या आयांनी कॉन्ट्रीब्युट करून काही त्यांच्यासाठी खाऊ आणला होता. तो पॅकमध्ये होता पुठ्याच्या खोक्यामध्ये. मुलांनी खाऊ खाल्ला. जर त्यांचं काही लेफ्ट ओव्हर असेल, उरलं असेल तर तो बरोबर जाऊन ओल्या कचऱ्यात आणि ते जे पॅकेज ते सुक्यात. तो जो जादूगार जो आला होता बघायला जादू करायला. जादू करायला तो चकित झाला. तो म्हटलं मैंने इतनी जगह पे ये शोज मॅजिक शो किए थे पण ऐसे बच्चे ने चॉकलेट खाल्लेलं सुद्धा मुलांनी येऊन व्यवस्थित सुक्या कचऱ्यामध्ये त्याची चालली. हे जे कल्चर तयार होते ते गरजेचं आहे. अशी सगळ्यांमध्ये झालं तर म्हणजे शक्य आहे. जर ठरवलं तर करू शकतो. पथनाट्य आणि तेच लहान मुलांच्यात ऑलवेज इझी पडतं. आणि मोठ्यांच्यात किती बदल झाले तुम्हाला जाणवलेली? कारण आपण बघतो ना, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की यंगस्टर्स मध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला अंगवळणी लावणं कठीण जातं. तर आता तुम्हाला त्यांच्यात किती बदल दिसतात? जेवढं पाहिजे तेवढं नाही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळेल. म्हणजे त्यांच्या कॉलेजचं काहीतरी प्रोजेक्ट असलो की ते बरोबर येतात, आम्हाला आमच्याकडे सगळी माहिती घेतात. त्या मोठ्या अजून मोठ्या आपण 20+ 25+ आणि आमच्या एज ग्रुपचं जर बघितलं 40-50 तर ते पण म्हणजे ऍज लॉंग ॲज त्याला खूप डिस्कम्फर्ट मध्ये जायला लागत नाही तोपर्यंत. आणि आता कसं आहे की आता फक्त सेग्रिगेट करायचं, त्याच्या पुढची प्रक्रिया त्यांना नाही करायची. त्यामुळे हॅपी. त्यामुळे हा चांगला होता. म्हणजे या एवढ्या पुरता चांगला आहे. आणि आय होप की ते कुठे बाहेर जात असतील तर तिथे त्यांना टाकताना नक्की वाटत असेल. म्हणजे आमचं तरी असं होतं की असं बाहेर काही आपल्याला दिलंय कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या डिशमध्ये तर हे कुठे टाकू आणि ते कुठे टाकू असं विचारणं आम्हाला बऱ्याचदा सांगतात. साखळी आणणं एकसाथ टाकणं तो पदार्थ अजून सगळीकडे नाही झाला. अजूनही पार्टीज मध्ये डिस्पोजेबल आणण्याकडे कल आहे लोकांचा. हळूहळू बदलतील. मला एक सांगा की आता हे अशा प्रकारचं काम आता तुमच्याकडून प्रेरणा होणार किंवा ह्याचा अवेअरनेस वाढतोय. बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आता हळूहळू पसरत चालल्या किंवा होत आहेत. तर असे तुमचे काही बाहेरचे जे तुम्ही ग्रुप्स बनवून किंवा थोड्या मोठ्या प्रमाणावरती एक आपली सोसायटी झाली, अजून बाजूच्या 4 सोसायट्या मिळून असं झालं, हा एक ग्रुप मोठ्या मोठ्या पसरत झाला. आता ह्यांच्यातले जे अवेअर लोक आहेत ह्यांचा एक वेगळा ग्रुप करून त्यांच्या थ्रू आपण म्हणजे हे हळूहळू गव्हर्नमेंट पर्यंत फोर्सफुली काही गोष्टी आपल्याला जिथपर्यंत असं ना की जिथपर्यंत समाजातून डिमांड येत नाही तिथपर्यंत गव्हर्नमेंट पण ऍक्शन घेत नाही. तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी काही आपण करू शकतो का किंवा तुम्ही ते करताय का किंवा असं कुठे घडताय का? आम्हाला एक अशी आलवत आहे इंडियन लोक, त्यांनी रायझिंग महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला दोघींना खास करून हे केलं होतं, आमंत्रित केलं होतं. डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची चर्चा म्हणजे त्यांना काही असेल तर प्रश्न विचारायचे. खूप म्हणजे शेतकरी आले होते महाराष्ट्रात, अनेक ठिकाणाहून छोट्या छोट्या गावामधून पण लोक आली होती. तर तेव्हा आम्हाला प्रश्न विचारायला त्यांनी दिलं, संधी मिळाली होती. तेव्हा आम्ही काही आमचे 2-3 मुद्दे मांडले होते. पण हे सगळ्या होईपर्यंत वेळ लागतो सगळ्या गोष्टी. ते म्हणजे खताची एक काहीतरी लॉजिस्टिक तयार आहे ते नाही. आणि दुसरं रिसायकलर्स आर नॉट दॅट इझिली अवेलेबल. म्हणजे असं जागोजागी असे कुठे सेंटर्स नाही आहेत की तुम्ही जा आणि तिथे आपला रिसायकलिंग मटेरियल जसे आपल्याकडे रद्दीवाले आहेत
ते खूप चांगलं काम असे नाही. तर आम्ही तर म्हणतो की ते रद्दीवाला आणि भंगारवाल्यांनाच तुम्ही ऑथोराईज करा आणि तेच ऑथोराईज रिसायकलर म्हणजे तेच डायरेक्ट रिसायकलरला देतील जेणेकरून तो आपल्याला लगेच अवेलेबल असतो. भंगारवाला फोन केला की येतो घेऊन जा. असे अवेलेबल प्रत्येकाला झाले वेगवेगळ्या रोडवरती असं एखादा तर जास्त चांगलं होईल असं आम्ही मांडलं होतं. विलेपार्ले ईस्ट मधले सतीश कोळवणकर काका म्हणून देवांगी सोसायटी म्हणजे आमच्याही आधीपासून त्यांच्याकडे छोटं आहे बिल्डिंग छोटी आहे म्हणजे 21 जणांची अशी. पण त्यांच्याकडे प्रोजेक्ट होतं अर्थवॉर्म कंपोस्टिंग त्यांच्याकडे केलं. त्यांनी एक स्वच्छ पार्ले अभियान एक मोठा प्रकल्प जिथे थोडेफार गव्हर्नमेंट पण इन्व्हॉल्व आहे. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट ग्रुप की आम्हाला प्रत्येकाला एक फक्त त्यांनी एक 10 सोसायटी वाटून दिल्या आहेत की जेणेकरून त्यांचा थोडा फक्त कम्युनिकेट करा. पण अजून खूप मोठ्या प्रमाणावर अशी काही युनिटी नाही आणि कधी BMC ला कधी लागलं तर ते फक्त आम्हाला बोलवतात की त्यामुळे विचारतात कचरा हा कोणाच्या आवडीचाच विषय नाही. बरोबर. हे चित्र ऍक्च्युली बदलाय आणि हे रॉकेट सायन्स नाहीच आहे म्हणजे याच्यासाठी फिजिक्सची मोठी कन्सेप्ट लागत नाही किंवा काहीच नाही. पण मला कचरा माझा नाहीच आणि असंच ही टेंडन्सी की ज्याला जाईल त्याला यासाठी करावं लागणार. मला सांग की आता तुम्हाला काही सांगायचंय का, तुम्हाला काही सुचवायचंय का लोकांना, किंवा आता ही कल्पना मुंबई किंवा मोठ्या शहरात म्हणा मेट्रो सिटीमध्ये ह्या गोष्टीची तर नितांत गरजच आहे, कारण इथे खूप लोकसंख्या असल्यामुळे ह्या गोष्टी घडतातच. पण आपण बघतो तर छोट्या शहरांमध्येही हा प्रॉब्लेम आहे, कचरा हा प्रॉब्लेम हा आहेच. तर ही संकल्पना अजून कशा प्रकारे राबवता येईल किंवा अजून कोणाला पुढे नेता येईल याच्यासाठी तुम्हाला लोकांना काही गायडन्स द्यायचे का, किंवा ते तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करू शकतात का, किंवा कसं? आता मी जसं सांगितलं त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट देऊ शकतात. आम्ही जातातच तुम्ही. आमच्यासारखेच असे अनेक ट्रिगर्ड असलेले एक म्हणजे टुवर्ड्स क्लेनलीनेस असे अवेअर असलेले लोक आहेत. मुख्य मुद्दा असा आहे की आपल्याला ज्यावेळेला एखादी गोष्ट आणायची असते, मग अगदी काही जणांना मासे आणायचे असतील, काही जणांना कुठला खाद्यपदार्थ आणायचा असतील, त्यावेळेला जो अनिवार्यपणे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर किंवा एखादी गोष्ट फेकून द्यायची असते तर अगदी काहीही न विचार करता, कारण आज आपण शहरांपेक्षा सुद्धा खेड्यांमध्ये हा खूप जास्त अकराळ होत आहे. आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड तरी आहे, खेड्यांमध्ये डम्पिंग ग्राउंड नाही आहे. आता आपण बघतो की जागोजागी वळणावरती कचरा कुंड्या, त्याच्यामध्ये पिशव्या भरलेल्या आणि त्याच्यामध्ये ओला कचरा, जे त्यांच्या पूर्वी परसामध्ये परस मागे जो असायचा तर तिकडे जे त्याच्या विल्हेवाट लागायची ती आता प्लास्टिकच्या पिशवीमुळे बंद होतीये. कारण की ना ते प्लास्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये कुजू शकत नाही, ना त्या पिशवीचं विघटन होणार, म्हणजे ते फक्त दृश्य दिसायला खराब असं होत. त्यामुळे अवेअरनेस आणि थोडं मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने थोडं स्ट्रिक्ट ऍक्शन, कारण मध्ये ते 2 ऑक्टोबरला एक आणतात म्हणजे स्वच्छ भारत अभियान आणि सिग्नलला थांबा आणि तुम्हाला पिशवी विकणारे दिसतात आणि जास्तीत जास्त काय ऍक्शन घेतील तर त्या बिचाऱ्या पिशवी विकणाऱ्याला पकडतील. पण पिशवी तयार करणाऱ्यांना कोणी अजून दाखवत नाहीये बाबा. तोपर्यंत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट खूप जरुरी आहे, मानसिक इच्छा असली पाहिजे. ह्या व्यतिरिक्त अजून मला असं वाटतं की तुमचं सोशल वर्क करायचं हे नेचर असलं की आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. तर अजून तुम्ही काय करता? तुझं ढोल पथक आहे ना, माहितीये त्याबद्दल थोडी सांग. बॅकग्राऊंड पुण्याची असल्यामुळे आणि त्यावेळेला मग आमच्या मुलींचं पथक नव्हतं. अनिल गाडगे म्हणून सर जे आता नाहीये, पण ढोल पथक असोसिएशन महाराष्ट्राचे ते हे होते, अध्यक्ष होते. आमच्या शाळेमध्ये त्यांनी सुरुवातीला विमलाबाई दरबारे प्रशालेचं ढोल पथक हे खूप प्रसिद्ध होतं. अगदी ज्ञानप्रबोधिनीच्या बरोबरीने आमचं असायचं. तेव्हा मुलींसाठी नव्हतं, तेव्हा एक मनात इच्छा राहिली होती. आमची विजयनगर सहनिवास हा खूप मोठा आहे, लोक खूप उत्साही आहेत, खूप सारी ग्रुप्स आहेत इकडे वेगळ्या ऍक्टिव्हिटीजचे. त्यामुळे अगदी सुरुवातीला आमच्या घरातलीच 10 मंडळी आहेत, त्यामुळे आम्ही घरातल्या 7-8 मंडळींपासून सुरू केलं. जवळपास 70 जणांचा ग्रुप झाला. ढोल पथक बसवलं, सर स्वतः यायचे पुण्यावरून शिकवून जायचे. असं आम्ही 2 वर्ष पहिलं बसवलं.
मग असेच अजून कॉन्टॅक्ट मिळत गेले, त्यांच्या वतीने करत गेले. सहनिवासामध्ये गणेशोत्सव भरपूर मोठा आहे, त्याचे पार्ट बनलो. तर आमची मैत्री तिथेच झाली. ध्वजपथ, टिपरी पथ म्हणजे लहान मुलांची अशी पथकं बसवली. नंतर सहनिवासामध्येच आम्ही आत्ता जॉईन झालो, पण 2001 पासून एक घरकुल नावाचं एक त्रैमासिक काढलं जातं. वी आर अ पार्ट ऑफ दॅट. 2016 पासून त्याचा पार्ट आहे, जेणेकरून काही लेखन म्हणजे विचार आपले पण पाठवता येतात आणि त्या विचारांच्या याने आपण काही बांधले जातो, अशा काही ऍक्टिव्हिटीज मध्ये. आणि बीइंग म्युझिक टीचर रिलेटेड शिकवायला आवडतं. अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली म्हणा, आमच्याकडे जो क्राऊड येतो तो सांताक्रूज किंवा अशा, कारण ग्लॅमर नाही आहे ना. सायन्सला BSc ला काय ग्लॅमर असणार, इंजिनिअरिंगला मेडिकलला नाही मिळाली की मुलं एक 4-5 जण आवड म्हणून येतील फिजिक्सकडे. पण अदरवाईज असं प्रकारचं पब्लिक येतं की जे येतात त्यावेळेला 52% 54% असे असतात, पण बाहेर पडताना ज्यावेळेला त्यांचे 79 झालेले दिसतात आणि तेवढा वेळ मिळतो तेवढ्या ह्याच्यात आमचे जे काही विचार असतात ते त्यांच्यापर्यंत पास ऑन करण्याचा किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या एक ॲज अ टीचर कर्तव्य म्हणून म्हणा किंवा काही ते करण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षकाची भूमिका जी आहे ती करायला मिळू का आवडते. खूप छान. म्युझिक रिलेटेड पण दोघी असल्यामुळे बरोबर. 1-2 कार्यक्रमही तुझं पण आम्ही बरीच वर्ष तू हार्मोनियम वाजवत होतीस. मला वाटतं साधारण 300 वगैरे प्रयोग तर तू केले असतील मोठ्या मोठ्या गायकांबरोबर बैठकींमध्ये वगैरे. आणि कमिटीत आहेत मॅडम, त्यामुळे तो त्याबद्दलही सांग की तो तुझा अनुभव. लहानपणापासूनच आईने अर्थात पेटीच्या क्लासला घातल्यामुळे पेटी कारण हार्मोनियम हे आता जास्त वाजवलं जातं. नाही वाजत, कारण आता सिंथेसायझरचा जमाना आहे, त्यामुळे हार्मोनियम फार कमी वापरलं जातं. तरी क्लासिकल आणि याच्यासाठी वापरलं जातं. 2000 पर्यंत मी या फील्डमध्ये होते, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये. तेव्हा पेटी हार्मोनियम मस्त होती. म्हणजे दुसरा सिंथेसायझर विशेष कमी असायचं, फार लोकांकडे नसायचं. पण नंतर जसं जसं सिंथेसायझर आलं तसं तसं हार्मोनियम थोडी मागे पडली. पण तोपर्यंत बरेच प्रयोग केले जीवन गाणीमध्ये, स्वरबद्ध असे काही ग्रुप होते, त्यामध्ये होते मी. आणि नंतर परिसर छोटे ते ती ऍक्टिव्हिटी थोडी मागे पडली. मग आता काय आहे का विचार? आत्ताच एक गणेशोत्सवात आम्ही केला होता कार्यक्रम. कमिटी मेंबर असल्यामुळे या कोविड मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? कचरा, कारण कोविड मध्ये कचरा उचलणारे पण येत नव्हते. मधल्या पहिल्या कोविडच्या लॉकडाऊन मध्ये हा प्रॉब्लेम होता. तेव्हा माहिती जशा ऑर्डर्स होत्या की तो कचरा वेगळा तो वेगळा, म्हणजे उगाच कोणाला त्याचा हे होऊ नये म्हणून तो सेपरेटलीच गोळा केला जावा. त्यामुळे तो सेपरेटलीच तिकडे जात होता. त्या काळामध्ये थोडासा प्रकल्प थोडा थांबला असं नाही, पण द्यावा. लोक सेग्रिगेटेडच देत होते, त्यामुळे सुका कचरा हा रिसायकलिंग सेंटरला जात होता, पण ओला पण आम्हाला निघल्याने द्यावा. दरम्यान आम्ही एक थोडीशी योजना केलेली की घरच्या घरी आपण आपल्या ओल्या कचऱ्याचं खत करूयात. तर साधारण एक 17-18 फॅमिलीज तयार झाल्या, म्हणजे एक छोट्या सर्कलमध्ये तयार झाल्या. त्या आपापल्या घरी खत तयार करत होत्या. जोपर्यंत हे प्रोजेक्ट परत सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आपापल्या घरी स्वतःच्या घरामध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं? कारण ते तुम्ही पीठ करता, त्याला घरातल्या घरात करायचं असेल एखाद्या बास्केटमध्ये पण करू शकतो. बास्केटमध्ये किंवा माठामध्ये जर केलं. आणि बेसिकली जे आम्ही BRC जे आणलंय, म्हणजे त्या टाईपचं जे खत आहे बॅक्टेरिया, ते साधं आपलं गूळ, चण्याची डाळ, म्हणजे बेसन, गोमूत्र याच्यापासून तयार असं केलेलं आहे. तेव्हा इव्हन आमचं खत जरी मॅन्युअर म्हणजे कल्चर म्हणून घेतलं एकदा आणि ते आपल्या घरचा कचरा रोजचा आहे तो फक्त चॉपडाऊन करून, मेन काय की कचऱ्याचा मोठा आकार नाही ठेवायचा. मगाशी काही ज्या सूचना सांगितल्या त्याच्यामध्ये ही पण आहे की कचऱ्याचा साईज मोठा नाही ठेवायचा, कचऱ्याचा आकार छोटा असला पाहिजे, म्हणजे डिकम्पोजिशन फास्ट आणि वास येतो. जसं आपण चावून चावून खातो, म्हणजे आपल्याला पचतं,
बरोबर. तसंच ते पण आहे, तसंच ते पण जर का बारीक बारीक तुकडे केले तर ते पटकन विघटन होतं. हम्म. अशा म्हणून ते बारीक बारीक केलं होतं ते फास्ट काम. म्हणजे युट्यूब उघडलं तर बऱ्याच मेथड्स दिसतील दिसते. जी आपल्याला सुटेबल आहे ती कुठलीही निवडावी, गिव्हअप करू नये. एक छोटंसं की हे जे ओला कचरा आहे, ह्या ओला कचऱ्यामध्ये आता तुमचं जे नॉनव्हेज खाणारे असते तर तो जो पार्ट आहे तो पण 1 महिन्यामध्ये डिकम्पोज होतो. म्हणजे हाडांचं डिकॉम्पोजिशन आहे. हा कारण आमच्याकडे श्रेडर आहे. छोटी हाडं असतात ती श्रेडर मध्ये श्रेड होऊन त्याची पावडर बनते आणि मग ready करतो. अच्छा. मोठी हाडं असतात तर ती नाही. ते नाही. म्हणजे ती इथे नाही होत. हा, इथे नाही. ते म्हणजे त्यासाठी मोठे श्रेडर लागते किंवा मोठे ते इंडस्ट्रियल मिक्सर असतात त्यांनी ते बारीक करून मग केलं ते जातं. मातीमध्ये मिक्स होऊ शकतं, हार्मफुल नाही. आणि कोविड काळामध्ये आम्हाला अजून एक सेक्रेटरी आमचं जे आहेत आणि ते आणि मला विशेष पोलीस अधिकारी म्हणून आमची निवड झाली होती की म्हणजे ह्या दरम्यान जे काही गुन्हे किंवा सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांवरती एवढी आली होती की त्यांना काहीतरी एक्सटेंडेड सपोर्ट हवा होता. त्यासाठी त्यांनी काही सोसायट्यांमधल्या व्यक्तींना अपॉइंट केलं आणि आमच्या सोसायटीपुरतं मर्यादित किंवा बाहेर तुम्हाला असं जाणवलं की ह्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे तर तेव्हा तुम्ही त्या हुद्द्याचा वापर करून ते काम करू शकता, जेणेकरून सुरक्षा आणि सुव्यवस्था राहू शकेल, लोकांना काही अडचणी येणार नाही, त्याला काही लागलं तरी तुम्ही त्या गोष्टी पुरवू शकता. ते तुम्ही, तसं आम्हाला सोसायटीत राहून करत होता की तिथे पोलीस स्टेशनला तुम्हाला बसायची सोय? नाही, म्हणजे आम्हाला पोलीस कसं? स्टेशनला वगैरे जायची गरज नाही, आम्हाला सोसायटीत राहूनच तुम्हाला करायचं काही होतं. असे राईट्स किंवा हा. असे काही दिलं होतं आय कार्ड वगैरे त्याने identity? आम्हाला एक लेटर दिलं होतं आणि की तुम्ही तुमची नियुक्ती झाली आणि आमचे सगळे जे काही अधिकार असतात ते तुम्हाला पण आम्ही फॉरवर्ड केले, तर तुम्ही या काळामध्ये ऍज अ पोलीस म्हणून काम करू शकता. किती महिन्याचं काम? जवळजवळ 3 महिने तरी होतो आणि अजूनही कधी लागलं तर तो ग्रुप चालू आहे, कधी लागलं तर ते आता परत चालू करा असं. कशा टाईपचं काम केलं ह्याच्यामध्ये? म्हणजे काही एक्सपिरियन्स आहे का एखादा सांगण्यासारखं प्रसंग? ऍक्च्युली तुला हे काम करावं लागलं असं काही घडलं? नाही, असं खूप मला काही वाटतं नाही. काही वेळा काही नियम असं नाव घेऊन नाही कदाचित पुन्हा सांगता येईल, पण काही जण नियम एखादं पाळताना जरा कुरकुर करतात आणि त्यावेळेला ते प्रकरण पुढे जातं, जरा पुढे द्यायला लागतो. अशा वेळेला यांना त्यांचं जरा दाखवावं लागलं. दाखवावं लागलं. ते खूप उपयोगी पडलं, कारण अदरवाईज बाहेरून पोलिसांना बोलवण्यापेक्षा ह्या दोघांकडनं ज्याला ते निपटलं जायचं त्याला हा, म्हणजे आपल्यातलेच कोणीतरी जास्त अधिकार वेगळं प्रकार. अच्छा. पण मग ह्याचे इफेक्ट सेमच होते जे पोलीस करू शकतात ते सगळे राईट्स तुम्हाला होते? हा, तेव्हा दिलेलं तरी आम्हाला तसंच होतं. हे खूप वेगळं आणि नियमांचं कोविडच्या काळात हे एक वेगळं घडलेली गोष्ट लोक पण थोडे फ्रस्ट्रेटेड झाले होते, त्यामुळे नियमांचं उल्लंघन उल्लंघन जास्त होतं. काही जणांकडे. त्यामुळे थोडस आम्हाला कठोर बनायला लागलं होतं, म्हणजे की नाही हे असं नाही करता येणार असं सांगावं लागत होतं. कदाचित काही लोकांना काही संबंध चांगले असतात आपले नाही, इतके वर्ष. नाही म्हणलेलं कोणाला आवडत हा, नाही. इतके वर्ष त्यामुळे जास्त थोडं वाटलं, पण आम्हाला तेवढं थोडं करावं लागलं. मला असं वाटतं की खूप छान माहिती आपल्याला मिळाली आणि या प्रोजेक्टची बऱ्याच जणांना फायदा होईल. जसं की मी तर करताच तुमच्या बाजूने अवेअरनेस, पण ज्यांच्या कोणापर्यंत तुम्ही डायरेक्ट पोहोचलेले नाहीत किंवा ती लोक तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही अशांना कोणाला तरी ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि काहीतरी एक हा प्रोजेक्ट तुमचा अजून मोठा होऊ शकेल. आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर गव्हर्नमेंटने पण ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, तुमचा खताचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायला पाहिजे आणि हा प्रोजेक्ट जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये राबवला जाऊन एक मेंटॅलिटी बदलली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे बाहेरच्या भारताबाहेर जे चित्र दिसतं स्वच्छतेचं आणि सुंदरतेचं ते आपल्याकडे दिसेल. कारण आपलं कल्चर हे लोकांना सगळ्यांना आवडतं, भारत बघायला लोक खूप छान येत असतात, ट्रॅव्हलर भरपूर असतात, पण हा कचरा या गोष्टीवरती मात्र सगळेच नाखुश असतात. सांगू हो नक्की.
आमच्याकडे वॉशिंग्टन शहराचे एक्स कमिशनर मिस्टर जॉन म्हणून आले होते थ्रू BARC, आणि ही वॉज अमेज्ड टू सी व्हॉट वी वर डुईंग. तर ते म्हणाले की आमच्याकडे भरपूर नेबरहुड आहे, आमच्याकडे जागाच जागा आहे, त्यामुळे आम्ही काय करतो फक्त डंप करतो, तिकडे नवीन रस्ते तयार करतो. जिथे तुमच्याकडे जागाच नाहीये आणि लोकांना राहायलाच जागा नाहीये आणि पर कॅपिटा एकंदर आपल्याला एरिया कमी असताना अशा जागी हे प्रोजेक्ट खूप महत्वाचे आहे आणि ते खूप खुश झाले होते ते प्रोजेक्ट बघून. मला वाटतं त्याच्यानंतरच विजयनगरचा प्रोजेक्टचा एक छोटासा व्हिडिओ स्वच्छ भारत अभियानची आपली ऑफिशियल साईट आहे इथे ट्युटोरियल मध्ये टाकलेला आहे. अरे वा. म्हणजे ट्युटोरियल म्हणून तुम्ही हे वापरा Example असं म्हणजे म्हणून बेसिक लेवलचा होता त्यावेळेला. आता आम्ही जेवढ्या ऍक्टिव्हिटीज सांगतो तेवढ्या कदाचित त्यात कव्हर नव्हत्या झाल्या, पण त्यांच्या इनिशिएटिव्ह नंतर तिकडे तो गेला. आता आमचं फेसबुक पेज पण आहे जिथे आमच्या सगळ्या व्हिजिटर्सची माहिती आहे, त्यामुळे म्हणजे प्रसार जितका करता येईल तितका आम्ही करतोच आहोत. आणि बरेच सारे लोक, आम्ही फक्त कदाचित या सगळ्याचा चेहरा असू, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळ्यांचं योगदान आहे. नक्कीच. म्हणजे एक प्रोजेक्ट म्हटल्यानंतर कोणी दोन एक दोन व्यक्ती नाही करू शकत, पण त्या दोन व्यक्तीचा इनिशिएटिव्ह नसेल आमची स्वतःची मैत्री जुळली आणि त्यामुळे ती कंटिन्यू राहिली असं नाही. कारण या दोन व्यक्तींचा इनिशिएटिव्ह नसेल आणि त्यांच्यात ती जे सातत्य नसेल तर मागची माणसं कधी मागे निघून जातात ते कळत नाही. कचरा हा असा विषय आहे ना की तो एक तर त्यांना लोकांना काम करायला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्याचा वेळ असलं तरच तुम्ही ते गोष्ट करता. बरोबर. आणि ते लकीली आमचं दोघींचं झाल्यामुळे आम्ही ते करू शकलो, ते पुढे नेऊ शकलो. मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे फेसबुकचे लिंक्स वगैरे देईन. तुमचे व्हॉट्सॲप नंबर फ्लॅश करू शकतो तर फ्लॅश करू शकतो आपण, की जेणेकरून ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मला असं वाटतं की हा प्रकल्प सगळी दूर पसरावा आणि भारताचं एक वेगळं चित्र निर्माण व्हावं आणि ह्या सगळ्याची इनिशिएटिव्ह कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा एक पार्ट आहोत. ही एक अभिमानाची आणि एक आनंदाची गोष्ट. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला हा वेळ दिला. थँक्यू. थँक्यू.